कुठलेही वाईट कर्म करण्याआधी 1000 वेळा विचार करा. एकदा का तुम्ही वाईट कर्म केले ना की त्याचे फळ तुम्हाला चिकटलेच म्हणून समजा. ते फळ तुम्हाला भोगावेच लागणार आहे. त्या वाईट कर्माच्या परिणामांपासून वाचण्यासाठी तुम्ही कितीही खटपटी केल्या तरी त्याचे परिणाम भोगल्याशिवाय तुमची त्याच्यातून कदापिही सुटका होणारच नाही. याचे उत्तम उदाहरण घ्यायचेच असेल तर दुर्वास ऋषींचे घेऊया. दुर्वास ऋषींनी राजा अंबरीशाला अपराधी ठरवले होते, ज्यात की राजा अंबरीशाची कुठलीही चूक नव्हती. आणि अशा वेळेस भगवान श्रीकृष्णाने दुर्वास ऋषींच्या पाठीमागे सुदर्शन चक्र लावले होते आणि दुर्वास ऋषी सुदर्शन चक्रापासून वाचण्यासाठी 3 लोकांमध्ये पळाले होते. परंतु 3 लोकांमध्ये पळून सुद्धा या सुदर्शन चक्राने दुर्वास ऋषींचा पाठलाग मात्र काही केल्या सोडला नाही. असेच आपल्या वाईट कृतकर्माबद्दलही होते. आपण जर काही वाईट कृतकर्म केले तर त्याचे फळ, त्याचे परिणाम भोगल्याशिवाय आपली त्याच्यातून सुटका होणारच नाही. भलेही आज आपल्याकडे कितीही धनसंपत्ती असेल आणि या धनसंपत्तीच्या जोरावर जर आपण एखादा चांगला वकील नेमला तर कदाचित त्यातून आपली निर्दोष सुटकाही होऊ शकते. परंतु त्या भगवंताच्या न्यायालयातून आपली कधीही सुटका होणार नाही. कारण या भगवंताच्या न्यायालयात आधी आपल्या प्रारब्धाचे, आपल्या वाईट कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते आणि मगच आपली त्यातून सुटका होते. जर तुम्हाला याच्यावरची सत्य घटना ऐकायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.